नाही, वेळ आहे अजून. वेळ आहे. वेळ आहे ना. वेट अँड वॉच आहे. लवकर बोलूया. परत तेच तेच काय बोलायचं होतं. महाविकास आघाडीमधले काँग्रेसची लोक माझ्या चर्चेत होते. पहिल्यांदा ऐकलं आणि पेपरमध्ये पहिल्यांदा मला ते म्हणजे दिसलं की असं असं आहे. पण सध्या वेट अँड वॉच आहे आणि सध्या आमचं स्वराज्य जोरात चालू आहे. किती दिवस भेटेल? आता तुम्हाला माहित केव्हा आचारसंहिता केव्हा लागणार तुम्हीच सांगा. हा? माझं प्रेम कोल्हापूरवर आहे ना पहिले. आता कोल्हापूरची प्रेस आहे. मग तुम्ही नाशिक बोलावं का इथे? मग तुम्ही आणि काही उलट सुलट कोट कराल काही मला माहित नाहीये ते काय बोलले. पण आणि इतिहासावर पटकून असं काही बोलणं मी उचित समजत नाही. पण बखरमध्ये अशा काही नोंदी आहेत असं मी कानावर आहे. पण मी काय स्पष्टपणे मला सांगणं ऑफ हँड कारण मी अजून त्याच्यावरती ते काय बोलले हे मला पूर्ण कल्पना नाही असं मला वाटतं. हे शिवाजी महाराजांचे गुरु नाहीत म्हणजे नाहीयेत. ते एक मोठे संत असतील पण ते गुरु नाहीयेत म्हणजे शिवाजी महाराजांचे गुरु एकच आहेत त्या म्हणजे जिजाऊ आहेत. ही माझी स्पष्ट लाईन. ऐकलं नाही काय बोललेत गोविंदगिरी स्वामी काय बोललेत मला माहित नाहीये. पण तुमचा असा आधार धरून तुम्ही असं म्हणताय म्हणून शिवाजी महाराजांची तुलना कोणीच करू शकत नाही. त्यांचा आदर्श घेऊन आपण चालायचं, त्यांचा विचार घेऊन आपण चालायचं. म्हणून आणि ते काय बोलले मला माहित नाही पण एक साधी लाईन जर माझ्याकडनं तुम्हाला पाहिलं असेल तर शिवाजी महाराज हे सर्वांचे आदर्श आहेत आणि जगात आज कुठलाही व्यक्ती आजही जन्माला आलेला नाही जो शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकते. त्यांचा आदर्श त्यांचा विचार घेऊन आपल्याला जायचं. ते ज्याबद्दलच मी अगोदर बोललो आणि सांगितलं की तुम्ही समाजाला नुसतं खुश करण्यासाठी हो आम्ही सामाजिक मागास सिद्ध केलेलं आहे आणि सामाजिक मागास सिद्ध केल्यानंतर आम्ही तुम्हाला आरक्षण दिलं एसीबीसीच्या माध्यमातून किंवा किंवा त्यांच्या डोक्यात ते असेल पण उद्या परत सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकू शकते नाही. परत एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये अडकू सर्वोच्च न्यायालय म्हणणार ना मागच्या वेळी हे सगळे तुमच्या पुढे विषय आम्ही मांडलेले आहेत. या कारणास्तव आम्ही तुमचं उडवले आम्ही. आता तेच तुम्ही जर त्याच गोष्टी परत करून यायला लागला म्हणजे चुका करून यायला लागला तर ते चालणार नाही. म्हणून सर्वेक्षणला मी आजही म्हणतो ते 7 दिवसापेक्षा 15 दिवस काय 2 महिने काय 4 महिने जाऊन देत पण करत असताना शॉर्टकट नको. फुल प्रूफ पाहिजे आणि फुल प्रूफ असल्याशिवाय तुमचं आरक्षण काही टिकू शकत नाही. आणि म्हणून मी 2 वर्षापासून मी मागं लागलोय की आरक्षण म्हणजे सामाजिक मागास सिद्ध करा. सामाजिक मागास सिद्ध केल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही. मनात मला 100% भीती वाटते. 100% भीती वाटते आणि शंका वाटते. कारण का 2013ला आम्ही सगळे माझ्या नेतृत्वाखाली त्यावेळी सगळे समाजातले लोक संघटनेतले सगळे लोक एकत्र आले होते. त्यावेळी पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते त्यावेळी आरक्षण दिलं ते टिकलं नाही. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस 16 काय 17ला मुख्यमंत्री असताना त्यावेळी सुद्धा त्यांनी आरक्षण दिलं. ते सुद्धा समोर इलेक्शन समोर होते म्हणून ते सुद्धा नंतर टिकले नाही. आता सुद्धा तेच परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर ही मनात शंका आणि भीती सुद्धा आहे. माझ्यासारख्या जो या चळवळीमध्ये जो काम करतो तो तर असं होऊ नये म्हणून इलेक्शन नुसतं समोर आहे म्हणून काही निर्णय घेण्यापेक्षा मी फुल प्रूफ परत एकदा सांगतोय आज माझे 4थ्यांदा मी हा शब्द वापरायला लागलोय. सर्वेक्षण करायचं असेल तर 7 दिवसात होईल की नाही माझ्या पुढे हा प्रश्नचिन्ह आहेत. आणि जर होत असेल सुद्धा वेल अँड गुड चांगली गोष्ट आहे. पण फुल प्रूफ तुम्ही सर्वेक्षण करा नाहीतर परत त्या समाजाला फसवण्यासारखं होईल. पूर्वी 48 लोकांनी आत्महत्या केल्या. आता या एक 3-4 महिन्यात 25 लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि पुढं आत्महत्या हे काय कोणाला परवडणार आहे का ही आपली संस्कृती आहे का. म्हणून हे फुल प्रूफ संरक्षण करावं अशी माझी सरकारला सूचना आहे. 2 महिने काय 4 महिने घ्या पण नुसतं समाजाला खुश करण्यासाठी सामाजिक मागास सिद्ध करणे हा काय पर्याय नाही. एक तर कुणबी प्रमाणपत्र तुमच्यावर नोंद असेल ते देऊन टाका तुम्ही. तुम्हाला सरकारला वाटते तुम्हाला जे आरक्षण द्यायचे तुम्ही अगोदरच डिक्लेअर करा. तुम्ही अजून का खेळवायला लागलाय. तुम्ही कशाला येऊन द्यायला लागले मनोरंजन मुंबईत. तुम्ही घ्या ना मीटिंग सांगा आम्ही अशा पद्धतीचं आरक्षण देणार. क्युरिटी पिटिशनचा विषय ते विनोद पाटलांनी आता विनोद पाटलांनी आपलं कोर्टात जो विषय त्यांनी मांडलेले तर याचिका दाखल केली त्याचा उद्या निर्णय. विनोदची माझं आत्ताच झालं. विनोद पाटलांनी सुद्धा सांगितलं की कशा पद्धतीने आपल्याला ते मिळू शकते आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की सुप्रीम कोर्ट समाजाची बाजू लक्षात घेईल. कौतुक आहे. शिवाजी महाराजांची शपथ घेणं म्हणजे धाडस आहे. पण हे सगळं होत असताना तुम्ही सांगा
कशा पद्धतीने तुम्ही आरक्षण देणार आहे? तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत का न्यायला लागलेला आहे? मी तुम्हाला 3-4 मार्ग सांग हे एवढेच मार्ग आहेत. ह्याच्यापेक्षा काही वेगळा मार्ग नाहीये. म्हणजे सरकार फसवणूक करते नाही, फसवणूकचा विषय नाही. तुम्ही डिक्लेअर करा. मी म्हणत नाही कुठल्या सरकार फसवणूक करेल, कारण का मला ह्याच्यात मागच्या सरकारने सुद्धा उडवलं, मागच्या सरकार असताना सुद्धा ते आरक्षण उडलं होतं. आता ह्या सरकार म्हणते की आम्ही देणार. देवेंद्र फडणवीस होते आरक्षण देत असताना. म्हणून कुठल्या ह्याला बोट दाखवण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे, जे काय द्यायचं आहे तुम्ही सांगा, स्पष्ट सांगा लोकांना की आम्हाला अशा पद्धतीने द्यायचंय. माझं तर उलट म्हणणं आहे, तुम्ही एससीबीसी देणार असाल तर ह्या अडचणी येणार आहेत. तुम्ही आताच भेटा ना पंतप्रधानांना. तुम्ही क्युरिटी पिटिशन मध्ये देणार असाल तर तुम्ही त्रुटी कशा दूर करणार आहे हे सांगा. तुम्ही 50% आत जर तुम्हाला द्यायचं असेल तिथं सुद्धा तुम्हाला अडचणी आहेत. जसं ते 183 म्हणजे तुम्ही सिमिलर जाती तुम्ही देऊ शकता. मराठा कुणबी कॉमा करून हे द्या. तर ते काय सांगा, पण ते बोलायला पाहिजे. बोलल्याशिवाय होणार नाही. नाही, सरकारच्या पुढं स्पष्ट आहे की सर्वोच्च न्यायालयाने या गरीब मराठा समाजाला आरक्षण का मिळू शकत नाही हे क्लिअर केलेलं आहे. तुम्ही सामाजिक मागासच नाहीये हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं. हे कोणी केलेलं आहे? सुप्रीम कोर्टने. मागच्या वेळी मागासवर्गीय आयोगाने सांगितलं होतं की सामाजिक मागास सिद्ध आहोत. पण ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तुम्हाला लाईन दिली की तुम्ही नाहीये, ती नेमकी लाईन काय आहे? हे 150 प्रश्न असू देत आणि 200 प्रश्न असू देत. साधा माझा सरकारला सूचना ही राहील आहे की ज्या त्रुटी आहेत, म्हणजे उदाहरण ते अनेक हजार पाण्याचं पानं हे ट्रान्सलेट झालेले होते. किंबहुना अनेक आहेत त्याच्यात मी आता खोल जात नाही. त्याच गोष्टी मी सगळ्या बोलतो. सरकारने एवढंच करायला पाहिजे की ज्या सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या त्रुटी आहेत, भोसले समितीने केलेल्या शिफारसी आहेत परत की ज्या गायकवाड अहवालामध्ये त्रुट्यास करा आणि फुल प्रूफ हे सर्वेक्षण करा, कारण का शॉर्टकट नाही याच्यात. त्या शॉर्टकटने तुम्ही जर गेला तर परत तुम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये मग ते क्युरिटी पिटिशन असेल किंबहुना आणि तुम्हाला कसलं आरक्षण द्यायचं त्यामध्ये 100% अडकणार आणि 100% तुमचं ते उडवलं जाईल. म्हणून तुम्ही फुल प्रूफ करा. शॉर्टकट अजिबात वापर लोकांना खुश करण्यासाठी, समाजाला खुश करण्यासाठी शॉर्टकट हा पर्याय नाही. समाज आणि खुल्या प्रवर्गातल्या आरक्षणासंदर्भात आजपासून सर्वे सुरू होतो. राज्य शासनानं संपूर्ण राज्यातल्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात सुरू केली. कसं बघता याचं? मला आनंद आहे की शेवटी सरकारने सर्वेक्षण करण्याचं ठरवलेलं आहे. कारण का आरक्षण मिळवायचं असेल तर तुम्ही मागासवर्गीय आयोगाच्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक मागास हे सिद्ध होणं गरजेचं आहे, तरच आरक्षण हे मिळू शकते. ही मागणी ज्यावेळी आपलं आरक्षण उडलं त्या दिवशीपासून माझी मागणी होती की तुम्ही एवढे वर्ष का घालवा लागलेलं आहे, एवढं प्रलंबित का करायला लागले हा विषय. आता शेवटी आज सरकारला वाटलं की आपण कौतुक करूया की सरकारने सर्वेक्षण करण्याचं सगळ्यांना म्हणजे आदेश दिलेले. पण माझी मनात परत ती भीती आहे की सर्वेक्षण असं करावं जेणेकरून हा समाज सामाजिक मागास हे सिद्ध होण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळी तुम्ही करत असताना एका आठवड्यात किंवा एका 10 दिवसात हे जर होत असेल आणि त्याच्या जुन्या त्रुटी परत राहत असतील तर परत तोच विषय पुढे आपल्याकडे येऊ शकतात की हा समाज मागास नाहीये आणि तुम्ही यांना मागास सिद्ध कसं करताय. म्हणून ज्या त्रुटी आहेत त्याचा पूर्ण अभ्यास होणं गरजेचं आहे. त्याच्यावर पूर्ण युद्ध पातळीवर यंत्रणा लावणं गरजेचं आहे. बाकीचे ज्या सिस्टम्स आहेत तुम्ही जास्तीत जास्त लावा आणि 7 दिवस असं म्हणण्यापेक्षा किंवा 10 दिवस असं म्हणण्यापेक्षा जेवढा वेळ तुम्ही या मागासवर्गीय आयोगाला देऊ शकता तेवढा द्या. तुम्ही त्याचं संरक्षण होणं गरजेचं आहे जेणेकरून त्या समाजावर सुद्धा कुठे अन्याय होता कामा नये. कारण का सर्वोच्च न्यायालय विचारणार आहे पूर्वी काय केलं संरक्षण तुम्ही, आताच्या संरक्षणमध्ये काय फरक आहे, हे निश्चित प्रश्न पुढे येणार आहे. म्हणून त्याची तयारी सरकारने ठेवावी असं माझी सरकारला सूचना आहे. अनेक वेगवेगळे प्रवाह आहेत, कारण का कोकणात तुम्ही गेलात तर त्यांना मराठ्यामधून पाहिलं, पश्चिम महाराष्ट्रात गेलं तर अनेक लोकांना म्हणतात की आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळतात उत्तम, नाही मिळालं तर आम्हाला एक मराठामधूनच द्या. मराठवाड्यातील मत वेगळं, परत खानदेशमध्ये वेगळं मत आहे. पण माझं असं म्हणणं आहे शेवटी आरक्षण हे महत्वाचं आहे. तर गरीब मराठ्यातल्या लोकांना जर आरक्षण मिळत असेल कुणबी म्हणून तर कुणबी प्रमाणपत्र देऊन करा जर त्यांच्याकडे पूर्वीचे रेकॉर्ड जर सापडत असतील. किंबहुना अनेक लोकांना मिळणार सुद्धा नाहीये कुणबी प्रमाणपत्र. म्हणून तुम्हाला एक वेगळं मराठा आरक्षण सुद्धा एक पॅरलली
हे तुम्हाला करावंच लागेल आहे. कारण का सगळेच काही खुश होऊ शकत नाहीत कुणबी प्रमाणपत्राच्या माध्यमातून. कारण का तुमच्या कुठेतरी रेकॉर्ड पाहिजे ऑफिशियली, कुठेतरी नोंद पाहिजे आणि नोंद असल्याशिवाय तुम्हाला ते कुणबी प्रमाणपत्र मिळू शकणार नाही. पण बाकीच्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाही, ज्यांच्याकडे कुठलाच रेकॉर्ड नाही, कुठलेच दाखले नाहीत, त्यांना तुम्हाला मराठा एक वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्यावं लागेल. मग त्याचे सुद्धा वेगवेगळे टप्पे आहेत. ते 50%च्या आत आहेत, 50%च्या वर, 50%च्या वर जर जायचं असेल त्याला अनेक अडथळे आहेत. ते अडथळे मी नेहमी मी बोलत आलेलो आहे. परवा मी दिल्लीत सुद्धा ती मीटिंग त्या संदर्भात घेतली होती. 50%च्या आत द्यायचं असेल त्याला वेगळे अडथळे आहेत. त्याच्यासाठी एक वेगळी समिती म्हणा, एक वेगळं सगळ्यांना हे सगळे विषय माहिती आहेत. म्हणजे मला तेच बोलावं त्यातला वेळ घालवण्यात काही पॉईंट नाही. पण ओबीसी द्यायला छगन भुजबळांनी तर प्लीज नाही, त्यांना तुम्ही जरा बाजूलाच ठेवा. माझा उलटा असं मत आहे की ओबीसी आणि मराठा हा वाद होऊ नये. त्याच्यासाठी आपल्याला एक सोपा मार्ग जो असेल, जे आता चालू आहे ते चालू राहून दे. पण इन फ्युचर भविष्यात तुम्हाला जर ह्यातला मार्ग कायम स्वरूपी जर काढायचा असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने बिहार सारखं जातनिहाय तुम्हाला सगळी करावं लागेल, संरक्षण करावं लागेल. म्हणजे एकदाच तुम्ही ठरवावं की किती म्हणजे वेगळ्या जातीच्या लोकांनी त्याचा लाभार्थी झालेले आहेत, किती झालेले नाहीत. कारण का अनेक ओबीसी मध्ये सुद्धा खतखत आहे. अनेक ओबीसी मध्ये सुद्धा खतखत आहे. आमचं आरक्षण दिलं म्हणतात पण आम्हाला आरक्षणचं आम्ही लाभार्थीच नाही आहोत. म्हणून ह्याच्यासाठी परत एकदा बिहारच्या सिस्टम प्रमाणे पूर्ण समाजाचं हे संरक्षण व्हायला पाहिजे, एससी आणि एसटी सोडून. आणि म्हणून माझी सरकारला राहणार आहे तो बिहार पॅटर्न तुम्ही वापरणं गरजेचं आहे. आणि माझं तर उलट त्याच्या पलीकडे आहे की जे म्हणजे घटनेत सुद्धा लिहिलेलं आहे की 10 वर्षानंतर एकदा रिव्हिजन होणं गरजेचं आहे. आणि रिव्हिजन झालं तर आपल्याला समजते की कोणाला त्याची गरज आहे, कोणाला त्याची गरज नाहीये. म्हणून हा एक हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.